आता गोळा फेकतेस काय करायचे, दोन लाईन जे आहेत बाजूच्या, ठीक आहे, ह्या दोन लाईनच्या मागच्या बाजूने गोळा घ्यायचा आणि गोळा फेकायचा तुम्ही, ठीक आहे, लक्षात आलं. रिटर्न जाते वेळेस ह्याच बाजूने वापस यायचं. इथपर्यंत समजलं सर्वांना. आता गोळा फेकते वेळेस हा जो रिंग आहे, रिंगला असं टच करायचं. इकडे बघा खाली टच झाला, हा फाऊल नाही आहे, पण वरती पाय गेला तर हा काय झाला, फाऊल झाला. हा समोर तसंच हे स्टॉपर आहे, ठीक आहे, स्टॉपरला टच झाला तर फाऊल नाही, पण स्टॉपरच्या असं वरती पाय गेला तर फाऊल आहे. उजव्या बाजूला रिंगच्या वरती गेला तरी फाऊल आहे, डाव्या बाजूला वरती गेला तरी फाऊल आहे. रिंगला कुठेही बी वरती पाय गेला तुमचा काय होईल, तो फाऊल. आता गोळा फेकते तुमचं अनबॅलन्स झालं, अनबॅलन्स होऊन तुमचा पाय समोर गेला, हा काय झाला, हा काय झाला, फाऊल. सेम तसंच कोणत्याही बाजूला अनबॅलन्स होऊन तुमचा पाय गेला तो झाला फाऊल. लक्षात आलं. आणि ह्या जो दोन लाईन दिसत आहे लाईन सर्वांना, ह्या लाईनच्या आउटला गोळा गेला तुमचा, कुठं, लाईनच्या आउट म्हणजे बाहेर, तर तो काय होईल,